नमस्कार माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो. केंद्र प्रमुखच्या परीक्षेची अधिसूचना आली 2 दिवसापूर्वी. केंद्र प्रमुखची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एका प्रकारचं आनंदाचं वातावरण आहे. पण परीक्षेची जाहिरात ही 2 वर्षापूर्वी आली होती. 2023 मध्ये जाहिरात आली होती. त्यावेळेस बऱ्याच जणांनी काही कोर्सेस, काही टेस्ट सीरीज, काही वेगवेगळ्या पद्धतीची तयारी वेगवेगळ्या माध्यमातून केली, काही जणांनी नाही केली. पण आता ही अधिसूचना आल्यानंतर परीक्षेबद्दल एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालंय. पुढच्या काही दिवसामध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं मागच्या 2 दिवसापासून बऱ्याच शिक्षक मित्रांचे, मी मित्रच म्हणतो त्यांना, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा माझ्या बऱ्याच शिक्षक मित्रांचे, शिक्षक मैत्रिणींचे 2 दिवसापासून कॉल आणि मेसेजेस होते की सर, केंद्र प्रमुखसाठी काहीतरी व्हिडिओ कोर्स, काहीतरी टेस्ट सिरीज तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करावी, जेणेकरून त्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकू आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आणण्यासाठी प्रयत्न करू. अशा पद्धतीची बऱ्याच जणांची मागणी होती. त्या मागणी खातर एक व्हिडिओ कोर्स आणि एक टेस्ट सिरीज अशा पद्धतीचा एक कंबाईन कोर्स घेऊन येतोय. तो कशा पद्धतीचा असेल ती सगळी डिटेल तुम्हाला सांगतोय. तत्पूर्वी जर तुम्ही मास्टर टीचर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून इथून पुढचे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटून जातील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत जातील. ठीक आहे. तर व्हिडिओ कोर्स प्लस टेस्ट सिरीजची संपूर्ण माहिती पुढच्या 5 ते 7 मिनिटात, 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. काय काय असणार आहे एक्झॅक्टली, पहिलं ते केंद्र प्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज बद्दल बोलतो. सुरुवातीला ही जी टेस्ट सिरीज असणार आहे, ह्या टेस्ट सिरीज मधून आपण 20,000 प्रश्नांचा सराव करतोय. टोटल कंप्लीट 20,000 प्रश्नांचा सराव ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आणि हे टेस्ट सिरीज पेपर 1 प्लस पेपर 2 दोन्हींची पण असणार, फक्त पेपर 1 ची नसणार. म्हणजे तुमचा तांत्रिक घटक जो आहे त्याचे पण प्रश्न असणार आहे टेस्ट सिरीज मध्ये. म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2, म्हणजे आपलं मॅथ रिझनिंग जो आयबीपीएसचा पॅटर्न आहे तो पण, आणि पेपर 2 जो तांत्रिक घटक आहे तो पण, अशी मिळून 200 मार्काचा जो पेपर असतो, 200 मार्काची जी टेस्ट आहे ते 200 मार्काच्या टेस्ट आपण घेणार आहोत फुल लेंथ. 200 मार्काच्या फुल लेंथ टेस्ट किती घेणार आहोत, तर 200 मार्काच्या फुल लेंथ टेस्ट ज्या आहेत त्या 30 फुल लेंथ टेस्ट आपण घेणार आहोत. 30 फुल लेंथ टेस्ट म्हणजे 30 गुणिले 20 जर असा, 30 गुणिले 200 जर असा विचार करायचा झाला तर इथं जवळपास हे 6,000 प्रश्न होतात. त्याच्यानंतर 20 फुल लेंथ टेस्ट फक्त पेपर 1 च्या घेणार आहोत. 30 फुल लेंथ टेस्ट पेपर 1 प्लस 2 च्या, 20 फुल लेंथ टेस्ट फक्त पेपर 1 च्या 100 मार्काच्या घेणार आहोत. त्याच्यानंतर 400 टॉपिक वाईज टेस्ट पेपर 1 च्या 20-20 क्वेश्चनच्या, आणि 200 टॉपिक वाईज टेस्ट पेपर 2 च्या 20-20 प्रश्नाच्या. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळे, इथं जवळपास 6,000 प्रश्न, इथं जवळपास 2,000 प्रश्न, इथं जवळपास 8,000 प्रश्न, इथं जवळपास 2,000 प्रश्न, 4,000 प्रश्न, असं मिळून जवळपास 20,000 प्रश्नांचा सराव करून घेण्याचं टार्गेट आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ठेवतोय. जेणेकरून कारभार बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर, व्हिडिओ कोर्स करत असताना आम्हाला पेपर 1 चा व्हिडिओ कोर्स पाहिजे, पण पेपर 2 चा व्हिडिओ कोर्स पेक्षा आम्हाला मटेरियल जास्त पाहिजे, प्रॅक्टिस क्वेश्चन जास्त पाहिजे, की ज्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही सराव जास्त करू शकू. व्हिडिओ कोर्स पेक्षा विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स हा टेस्ट सिरीजला जास्त आहे की पेपर 2 च्या बाबतीमध्ये. पेपर 1 हा आयबीपीएस पॅटर्न असल्यामुळे, थोडासा ओळखीचा पॅटर्न असल्यामुळे पेपर 1 साठी विद्यार्थ्यांची अशी मागणी येते की पेपर 1 साठी आम्हाला व्हिडिओ कोर्स द्या, पण पेपर 2 साठीची टेस्ट सिरीज जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आमचा करून घ्या. तर त्या मागणीच्या हिशोबाने आपण ही टेस्ट सिरीज बनवली. ही टेस्ट सिरीज पेपर 1 ची सर्व जबाबदारी टेस्ट सिरीजची मी घेतली. पेपर 1 चे सगळे प्रश्न मी स्वतः बनवतोय, म्हणजे माझी जी टीम आहे ती बनवते. आणि पेपर 2 साठीचे टकले सरांचं मार्गदर्शन आपल्याला पेपर 2 साठी भेटतंय, की जे महाराष्ट्रामधून शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेमध्ये राज्यातनं पहिले आलेले आहेत. त्या टकले सरांचं मार्गदर्शन आपल्याला भेटतंय. त्यांच्याबद्दल आणखी पुढे गेल्यानंतर मी डिटेल सांगणारच आहे. ती अशा पद्धतीची टेस्ट सिरीज आहे. बरं, टेस्ट सिरीजची फीस किती असेल ते पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पुढे जाऊ. नंतर आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ कोर्स, आता व्हिडिओ कोर्स कशा पद्धतीने बनवलाय, तर पेपर 1 चा व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ कोर्स मध्ये आपण पेपर 1 चा व्हिडिओ कोर्स देतोय पूर्ण. पेपर 1 म्हणजे ज्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, थोडंफार मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी जे काही असेल, पेपर 1 जो म्हणजे टेटच्या धर्तीवर होणार. आता लेटेस्ट मध्ये झालेली जी टेटची परीक्षा आहे 2025 साली, त्या टाईपचा पेपर 1. फक्त टेटची परीक्षा 200 मार्काची होती, पेपर 1च कम्प्लीट 200 मार्काचा होता. इथं तुमचा पेपर 1 100 मार्काचा आणि पेपर 2 100 मार्काचा, असं म्हणून तुमचा पेपरही 200 मार्काचाच आहे.
पण टेटचा जो पॅटर्न होता तो तुम्हाला इथं 100 मार्कासाठी असणार आहे. तर त्या पेपर 1चा कंप्लीट व्हिडिओ कोर्स प्लस गुरुकुल टेस्ट सिरीजला नाव देत असताना आपण गुरुकुल टेस्ट सिरीज दिलेले आहे. असं मिळून जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर 3,999. याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट कोणते भेटणार आहे? पेपर 1च्या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला मॅथ भेटणार आहे. ते पण लिहितो पेपर 1 मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट तुमचे कव्हर होणार आहे इथं लिहितो बाजूला. मॅथ कव्हर होणार आहे, त्याच्यानंतर रिझनिंग कव्हर होणार आहे, इंग्लिश कव्हर होणार आहे, मराठी पण कव्हर होणार आहे, इंग्लिश मराठी कव्हर होणार आहे. मानसशास्त्रावर आधारित जे प्रश्न असतात थोडेफार ते मानसशास्त्रावर आधारित प्रश्न सुद्धा तुमच्या याच्यामध्ये कव्हर होणार आहे पेपर 1 मध्ये. ठीक आहे, जे काही असतील थोडेफार मानसशास्त्र सीडीपी टाईप जे प्रश्न असतात ते कव्हर होतील पेपर 1 मध्ये. अशा टाईपचं जो तुमचा पेपर 2 आहे तांत्रिक घटक पेपर 2 त्याचा कोर्स नाहीये बरं का, पुन्हा सांगतोय. पेपर 2 तांत्रिक घटक जो 100 मार्काचा आहे त्याचे लेक्चर नसणार आहे, फक्त पेपर 1 चे लेक्चर असणार आहेत ह्या व्हिडिओ कोर्समध्ये. तसं व्हिडिओ कोर्स प्लस टेस्ट सिरीज म्हणून आपण 3,999 ठेवली. काही जणांचं म्हणणं आहे सर आम्हाला फक्त मॅथ रिझनिंगच करायचं बाकीचं नाही करायचं, आणि काही जणांचं ते मी मान्यही करतो. कारण जर तसा विचार करायचा झाला तर ह्या परीक्षेच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला पेपर 1चे जे 100 प्रश्न याच्यामध्ये मॅथ रिझनिंगचंच वेटेज बऱ्यापैकी जास्त आहे. जवळपास 100 पैकी 60-65 प्रश्न 60 ते 65 प्रश्न 70च्या आसपास प्रश्न हे फक्त गणित बुद्धिमत्तावर आधारित असणार आहे. आणि इंग्लिशचा असं बऱ्यापैकी रिडिंगवर आधारित सब्जेक्ट आहे, मराठी रिडिंगवर आधारित सब्जेक्ट आहे, मानसशास्त्र रिडिंगवर आधारित सब्जेक्ट आहे. तर पण काही जणांचं म्हणणं असं आहे तर ठीक आहे सर आम्हाला तेवढं नको, आम्हाला फक्त गणित बुद्धिमत्ता पाहिजे. ठीक आहे, तुमच्या त्या मागणीसाठी पण आम्ही तो पण एक कोर्स घेऊन आलोय. फक्त गणित बुद्धिमत्ता करायचं, फक्त मॅथ रिझनिंग करायचंय व्हिडिओ कोर्समध्ये, फक्त मॅथ रिझनिंग सोबत टेस्ट सिरीज पाहिजे. तर मग अशासाठीची फीस आम्ही 2,999 रुपये ठेवली आहे. आणि फक्त टेस्ट सिरीज परचेस करायची. काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला बाकी काहीच नको सर फक्त टेस्ट सिरीज परचेस करायची, तर मग फक्त टेस्ट सिरीजची फीस 999. हा, पण टेस्ट सिरीज पेपर 1 प्लस पेपर 2 दोन्हीची पण आहे बरं का. टेस्ट सिरीज मध्ये तांत्रिक घटक पण आहे, म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2 दोन्ही सुद्धा अवेलेबल असणार आहे टेस्ट सिरीज मध्ये. अशा पद्धतीचे हे डिटेल आहे. एकदा रिपीट करतो. पेपर 1 कंप्लीट व्हिडिओ कोर्स प्लस टेस्ट सिरीज 4,000 रुपये, मॅथ रिझनिंग प्लस टेस्ट सिरीज 3,000 रुपये आणि फक्त टेस्ट सिरीज 999. अशा पद्धतीच्या फीस आपण ठेवल्या. आणि सुरुवातीला लॉन्चिंग ऑफर, जे लॉन्चिंग ऑफर म्हणतो आपण की पुढच्या काही दिवसाकरता मी असं म्हणेल की येत्या 1 तारखेपर्यंत आपण ती लॉन्चिंग ऑफर ठेवू, 1 ऑगस्ट पर्यंत लॉन्चिंग ऑफर ठेवू. या सगळ्या कोर्सेसवर आपण 15% डिस्काउंट देतोय. ह्या ज्या फीस ठेवल्या आहे ह्या सगळ्या याच्यावर आपण 15% डिस्काउंट कधीपर्यंत? 1 ऑगस्ट पर्यंत, येत्या 1 तारखेपर्यंत, म्हणजे पुढच्या 8 दिवस जवळपास तुम्हाला परत सगळ्याच कोर्सवर एक 15% डिस्काउंट ऑफर अवेलेबल असणार आहे ज्यांना करायचं त्यांच्यासाठी. बरं, आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो. काही जण म्हणतील सर आम्हाला फक्त बुक परचेस करायचंय, आम्हाला बुक पण पाहिजे, फक्त बुक पाहिजे किंवा बुक पाहिजे. कारण बुद्धिमत्ता हा असा विषय म्हणजे पेपर 1 मधल्या 100 मार्कापैकी जवळपास 50 प्रश्न बुद्धिमत्तावर आधारित असणार आहेत. मग बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट असा आहे जो प्युअरली प्रॅक्टिस ओरिएंटेड आहे. त्याची जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. तर त्या सब्जेक्टची आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची, त्याच्यासाठी बुक पाहिजे. तर हे अपडेटेड बुक आहे माझं स्वतःचं टेटसाठीच बनवलेलं. सध्याचं जे टेटचा पेपर झाला होता त्यासाठी मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यासाठीच बनवलेलं बुक आहे. आणि तुमचा पेपर 1 हा टेट सारखाच होणार आहे. तर त्याच्यामध्ये 5,500 प्रश्न 5,500 प्लस प्रश्न आपण ह्या बुकमध्ये ठेवलेले. हे बुक तुम्ही परचेस करू शकता. बरं, बुक कुठून परचेस कराल, टेस्ट सिरीज कुठून परचेस कराल, कोर्स कुठून परचेस कराल ते सगळं पण डिटेलमध्ये सांगतो. कशा पद्धतीने परचेस करायचं, कुठून परचेस करायचं, हे सगळं तुम्हाला ऍपमधनं परचेस करायचं. कोणत्या ऍपमधनं परचेस करायचं, हाऊ टू परचेस? मास्टर टीचर नावाचा आपला ऍप आहे प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर मास्टर टीचर नावाचा ऍप आहे. ते मास्टर टीचर नावाचा ऍप डाउनलोड करा. ठीक आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर समजा काही सापडत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल. मास्टर टीचर ऍपमध्ये गेल्यानंतर केंद्र प्रमुख कॅटेगरीमध्ये जा. तिथं केंद्र प्रमुख कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतील. कोर्सेस परचेस करायचे, कोर्सचं ऑप्शन आहे. टेस्ट सिरीज परचेस करायचं, टेस्ट सिरीजचं पण ऑप्शन आहे. बुक परचेस करायचं, बुकचं पण ऑप्शन आहे. तुम्हाला दिसतात तिथं. कोर्सेसमध्ये गेले तर तुम्हाला कोर्सेस दिसून जातील. टेस्ट सिरीज मध्ये गेलं तर तुम्हाला टेस्ट सिरीज दिसून जाईल. बुक मध्ये गेलं तुम्हाला बुक दिसून जाईल. इथं जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता. पेमेंट सुद्धा तुम्हाला तिथूनच करायचं. कोणाच्या व्हॉट्सअपवर वगैरे लिंक वगैरे पाठवून किंवा पेमेंट लिंक वगैरे घेऊन तिथूनच इन ऍपच पेमेंट होतं. इन ऍप तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता. आता काही जणांचं म्हणणं असेल सर आम्हाला मोबाईलवर नाही पाहिजे, आम्हाला लॅपटॉपवर पाहिजे. हो, लॅपटॉपवर पण अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा हा कोर्स किंवा टेस्ट सिरीज पाहू शकता.
आणि ऍपवर पण पाहू शकता. अँड्रॉइड ऍप, लॅपटॉप आणि ऍप दोन्ही पैकी कोणत्या एकावर तुम्हाला कोर्स पाहता येतो, टेस्ट सिरीज पाहता येते, दोन्ही पैकी कोणतं तरी एक, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे. आता जी ऍपची लिंक आहे, तुम्ही म्हणाल लॅपटॉपची लिंक असेल किंवा ऍपची लिंक कुठे, तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली असेल. लॅपटॉपची लिंक सुद्धा दिलेली आहे, ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला ते शोधण्यामध्ये अडचणी येत आहे, आम्हाला थोडीफार टेक्निकल जर काही अडचण आली तर आम्ही कोणाची मदत मागावी, तर हा नंबर मी तुम्हाला दिला 9272107050, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता काही अडचणी आल्या तर. खाली स्क्रॉल लाईन वर सुद्धा नंबर चालू आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. स्क्रॉल लाईन मध्ये पण नंबर दिलेले, 2 नंबर दिलेले. अडचणी तशा जनरली येत नाही. ऍप डाउनलोड केलं, ऍप डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन केलं, केंद्र प्रमुख कॅटेगरीमध्ये गेलो, रजिस्ट्रेशन केलं, सगळं समोर सगळं जसं असतं, जिथं जिथं गेले तुम्ही सगळं तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. त्या बाबतीमध्ये काही तेवढं टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉमन डाऊट, म्हणजे जी आमची टीम आहे ती कोणती. मी स्वतः ज्ञानदेव वराडे सर, बँक एक्झाम एक्सपर्ट. मागचा 15 वर्षापासून मी बँक एक्झामचा एक्सपर्ट आहे, बँक एक्झामला टीचिंग करतोय. सारथी एज्युकेशन नावानं माझं बँक एक्झामसाठीचं इन्स्टिट्यूट आहे, जिथं मध्ये मागच्या 10-15 वर्षापासून बँक एक्झामला मी टीच करतोय. टेट 2023 मी स्वतः दिली होती, त्याच्यात 174 मार्क आहे. या वर्षीची दिली, याच्यातही चांगलेच मार्क येतील. 174 मार्क आहे. टीचिंग एक्सपिरियन्स जवळपास 15 वर्षाचा आहे. आणि ही आम्ही पेपर 1ची जबाबदारी घेतोय. याच्यासोबत ही माझीच पेपर 1ची माझ्यासोबतची टीम, विनोद पयेकर सर असतील, रुचिता सुर्वे मॅडम असतील जे इंग्लिश घेत आहे, अबुज पाटील सर आणि अशफाक शेख मानसशास्त्र, गणेश सावंत सर चौरे सर मराठी, गणेश कर्डिले सर जीएस. आता जीएस तसं नसतं परीक्षेमध्ये तुमच्या, नसतील, कारण टेटला पण नव्हतं, पण व्हिडिओ कोर्स देणार आहोत आपण. जीएसचे पण काही लेक्चर तुमच्यासाठी ठेवू, तुम्हाला ह्या परीक्षेसाठी नाही इतर परीक्षेसाठी कामाला येते. बरं, जी पेपर 2चा जो टेस्ट सिरीजची जबाबदारी आहे, जे आपल्याला मदत करते, जबाबदारी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, काही व्यक्तिमत्व असे असतात समाजामध्ये की मी जे काही अभ्यास केला, माझ्या अभ्यासाचा इतर विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. असे मिनीनाथ टकले सर आहे, जे विभागीय शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा जी झाली आता लेटेस्ट मधली, IBPS नच घेतलेली ही परीक्षा, पण त्यांनी पेपर 1 मध्ये 120 पैकी 98, पेपर 2 मध्ये 80 पैकी 74 मार्क असे त्यांनी घेतले, एकूण 172 मार्क. महाराष्ट्रात प्रथम, म्हणजे पेपर 2 मध्ये पण महाराष्ट्रात प्रथम, ओव्हरऑल महाराष्ट्रात प्रथम असे ते आलेले. एका बाजूला मी एक जो पेपर 1ची जबाबदारी घेतोय, 15 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगले मार्क मी सुद्धा मागच्या टेट परीक्षेमध्ये घेतले. आणि तुमची जी परीक्षा आहे ती टेटच्याच धर्तीवर होणार आहे. आता पेपर 2 मधले जे टेस्ट सिरीजचे प्रश्न आहेत ते मिनीनाथ टकले सरांनी बनवलेले आहेत, ते स्वतः आपल्याला हे प्रश्न बनवण्यामध्ये मदत करताय. मी पहिले त्यांचे आभार व्यक्त करेल ह्यासाठी की जे म्हणजे केंद्र प्रमुखची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या वेळेत वेळ काढून ते आपल्याला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले. ही सगळी तुमच्या समोरची टीम आहे की जो कोर्स आणि टेस्ट सिरीज जे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉमन डाऊट विद्यार्थ्यांचे, ते कॉमन डाऊट जे थोडेसे क्लिअर करतो. टेस्ट सिरीज ही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी पण असणार आहे, लक्षात असू द्या. म्हणजे टेस्ट सिरीज पेपर 1 पेपर 2 दोन्हीची पण असेल, पण व्हिडिओ कोर्स इज फॉर पेपर 1 ओनली. व्हिडिओ कोर्स जो असेल का तो फक्त पेपर 1चाच असणार आहे. हे एक डाऊट क्लिअर करून घ्या सर्वांचा. त्याच्यानंतर व्हिडिओ कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, मॅक्झिमम रेकॉर्डेड कमी लाईव्ह. क्लिअर. म्हणजे पुन्हा विद्यार्थ्यांचं कसं असतं की आम्हाला फसवलं, तुम्ही आम्हाला लाईव्ह सांगून रेकॉर्डेड दिलं, रेकॉर्डेड. तर अगोदरच सांगतो की मॅक्झिमम कोर्स जो आहे, आत्ताच आम्ही टेटची परीक्षा झाली, त्या टेटच्या परीक्षेसाठी लेक्चर घेतले, सगळे लाईव्ह मध्ये लेक्चर घेतले टेटच्या परीक्षेसाठी. अपडेटेड मागच्या महिनाभरापूर्वी सगळे लेक्चर झालेले, अपडेटेड कंटेंटनुसार शिकवलेलं आहे, ते सगळं रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे सगळ्याच्या सगळा कोर्स. मग तुम्हाला लाईव्ह लेक्चर होणारच नाहीत का सर? होणार. लाईव्ह लेक्चर कोणत्या विषयाचे होणार? मॅथ रिझनिंगचे होणार. बाकी विषयाचे लेक्चर तुम्हाला लाईव्ह मध्ये नाही होणार. मॅथ रिझनिंगचे लेक्चर लाईव्ह मध्ये होणार, तो पूर्ण सिलेबस नाही. पुन्हा मॅथ रिझनिंगचे जे महत्वाचे टॉपिक आहे, काही महत्वाच्या कन्सेप्ट आहे, जिथं महत्वाची रिव्हिजनची आवश्यकता आहे, त्याचे लेक्चर मॅथ रिझनिंगचे लाईव्ह मध्ये होतील. बाकीचा मॅक्झिमम कोर्स हा रेकॉर्डेड मध्ये असेल, कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की कोर्स हा लाईव्ह करण्यापेक्षा रेकॉर्डेड केलेला कधी चांगला असतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार पाहता येतो, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहता येतो. तुम्ही सगळे शिक्षक मंडळी तुम्ही तुमचा जॉब करून, तुमचं शाळा करून हा कोर्स करणार आहात, तर मग तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तो पाहता आला पाहिजे, 1.5च्या स्पीडनं 2च्या स्पीडनं पाहता आला पाहिजे. त्याच्याकरता रेकॉर्डेड कधी चांगलं. पण लाईव्ह लेक्चर पण आपण देणार आहोत, कारण कनेक्ट राहणं गरजेचं असतं. विद्यार्थी आणि शिक्षकाचा कनेक्ट असला तर एक मोटिवेशन राहतं. म्हणून
मॅथ आणि रिझनिंगचे लेक्चर मी लाईव्ह मध्ये पण देणार आहे. जेवढे शक्य होतील, जेवढे मॅक्झिमम शक्य होतील तेवढे मॅक्झिमम लेक्चर मी तुम्हाला मॅथ रिझनिंगचे लाईव्हच्या स्वरूपात देणार आहे, की जेणेकरून महत्वाच्या टॉपिकची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन झाली पाहिजे. कोणते टॉपिक महत्वाचे, कनेक्ट कसा राहायला पाहिजे, तयारी कशी केली पाहिजे, स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. रेग्युलर लाईव्ह लेक्चर पण होणार आहे, पण मॅक्झिमम पार्ट हा कशामध्ये असणार आहे, रेकॉर्डेड मध्ये असणार आहे. हे पण नोट करून ठेवा. ठीक. बरं, लाईव्ह लेक्चर कधीपासून चालू होतील? तर लाईव्ह लेक्चर चालू होतील 28 जुलैपासून, म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून. येणाऱ्या सोमवारपासून तुम्हाला लाईव्ह लेक्चर चालू होतील. मॅथचं डेली एक मॅथचं लेक्चर तर कंपल्सरी राहील. रिझनिंगचं अधूनमधून रिझनिंगचे लेक्चर सुद्धा राहतील तुम्हाला बऱ्यापैकी. अशा पद्धतीचा हा सगळा डिटेल मी तुमच्या समोर मांडतोय. बरं, कोर्स कसा परचेस करावा? तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करा, तिथून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. तर ही कोर्स बद्दलची माहिती होती. एकदा तुम्हाला पुन्हा रिपीट जे काही डाऊट एकदा पुन्हा तुमच्या समोर सांगतो. रिपीट काही असेल तर टेस्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये 20,000 प्रश्नांचा सराव आहे. कोर्स आहे, व्हिडिओ कोर्स आहे. कंप्लीट पेपर 1 पण आहे, नुसतं मॅथ रिझनिंग पण आहे, आणि नुसती टेस्ट सिरीज घ्यायची तर ते पण अवेलेबल आहे. काही हे परचेस करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता, किंवा खाली दुसरा स्क्रॉल लाईनला दुसरा नंबर चालू आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. प्रॅक्टिससाठी तुम्हाला बुक पाहिजे तर प्रॅक्टिससाठी तुम्ही बुक सुद्धा परचेस करू शकता. माझं स्वतःचं बुक आहे, अपडेटेड बुक आहे, मागच्या 2 महिन्यापूर्वी टेटसाठीच बनवलेलं बुक आहे. हे सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. चालेल. होप ही सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल. तर जे केंद्र प्रमुखची तयारी करणारे जे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा जी शिक्षक मंडळी, जे तुमचे शिक्षक मित्र आहेत, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळेच तयारी करणारा कॉम्पिटिटिव्ह एक एन्व्हायरमेंट तयार होईल. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीची परीक्षा झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी शेअर करायचे. जे लोक चॅनलवर नवीन असतील त्या लोकांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचे. चालेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.